तुझी त्यांनी परत जर बिल मागितलं ना तेच सांगा, देतो थोडा वेळाने देतो. ओके सर. एक्सक्यूज मी. हां मॅडम. आमचं बिल. हां तू बघ, सुमित आला. हाय. 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 हॅलो. तू इथे कसा? हे कॅफे माझ्या मित्राचं आहे. तुझंच आहे ना? हा माझा आहे. अच्छा. आम्ही ऍक्च्युली माझ्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही इथे आलायत, म्हणून मी लगेच तुम्हाला भेटायला आलो. अरे पण काय काम आहे तुझं? फोन करायचं ना. असं अचानक भेटायला का आलायस तू? फोनवर खेळणी देता आली नसती ना तुम्हाला, म्हणून मी स्वतःच आलो. एक मिनिट, पण तू अचानक आऊजाऊ का करतोय? हा म्हणजे असं बरं दिसत नाही ना, कारण मला वाटलं की तू आय एम सॉरी. मला वाटलं की तुम्ही खूप लहान आहात, पण तुमचं तर लग्न झालंय, तुम्हाला मुलं आहेत. असं दुसऱ्याच्या बायकोला अरे तुरे करणं बरोबर दिसत नाही ना. दुसऱ्याच्या बायकोशी? अच्छा, म्हणजे तू विवाहित बायकांना आऊजाऊ करतोस? हो. एनिवे, खेळणी आणली होती मी तुमच्या मुलांसाठी. आपल्या मुलांसाठी? अगं म्हणजे हा. हो, मग आहेतच माझी मुलं खूप गोड. हे ग्रेट. तू सुमित ना? सॉरी, मला आहोजाऊ करायला थोडं ऑड वाटतं. अरे तुरे केलं तर चालेल ना? हो चालेल ना. हाय, मायसेल्फ संजय. हाय. सॉरी. काय काय? तिच्या नवऱ्याचं आणि सुमितची फ्रेंडशिप झाली. आता सुमित त्याच्याबरोबर पण पहिला बसणार. ये बस ना. हो बस ना. ये. अरे बस. तुम्ही? हो. अहो, इथे बसा ना. या. अहो ठीक आहे. सौम्या मॅडम. अरे हा खरंच आला. सुमित. सुमित आलास तू? बस ना. नाही नको. हॅलो संजय सर. हाय सुमित. अँड नो फॉर्मॅलिटीज यार. बरं तू काही घेणार? चहा कॉफी काही? नाही नको, मी फक्त हे द्यायला आलो होतो. असं कसं? चहा किंवा कॉफी काहीतरी तुला घ्यावं लागणार आहे. मी लगेच आणते. मी आणतो. आलोच. तुम्ही मला तुमच्या घरचा. खरंच कौतुक आहे तुझ्या कमिटमेंटची.
मी कोणाची कोण, तरी सुद्धा तू खेळणी घेऊन आलास माझ्या मुलांसाठी. बाय द वे थँक्स. यू आर मोस्ट वेलकम. खेळणी. अरे एक काम कर ना, तू स्वतः दे खेळणी माझ्या मुलांना. थांब मी बोलवते त्यांना. ओमकार, लक्ष्मण, श्रेयस, साक्षी, सुष्मिता, वैभव, शुभम. सगळी तुमची मुलं आहेत? हो. अरे एनजीओ मधली मुलं म्हणजे मला माझ्या मुलांसारखीच आहेत. एनजीओ? हो, हे एनजीओ आहे. स्लम मध्ये राहणाऱ्या मुलांच्या विकासासाठी मी चालवते. म्हणजे ही मुलं तुझी नाहीयेत? नाही रे बाबा, अजून माझं लग्न सुद्धा झालं नाहीये. शुभम, गाडी आवडली? गाडी आवडली का? हो का नाही? वाजव रे जरा. क्या बात आहे. सुमित, हा? कॉफी. हा. सुमित, एक गैरसमज दूर करायचा आहे. आम्ही दोघं फक्त मित्र आहोत. काय तू संजय, कशाला सांगितलंस? नाही ग, त्या बिचाराला अजून किती त्रास देणार? त्याने काय मला कमी त्रास दिलाय तुला माहित नाहीये का? आता तू कितीही त्रास दे, मी हसत हसत सहन करेन. हा बाबा बोला. बोल काय नाही. तू घरी येणार आहे ना आज? ते आठवण करायला फोन केला, लक्षात आहे ना? हो हो लक्षात आहे. माझं ऑफिस संपलं की मग मी येते, चालेल ना? एवढं उशिरा येतेस? ये, तुझ्या बी ऑफिसचा खाडा नको ना. ये, पण येताना चांगला अल्बम घेऊन ये. अल्बम? कसला अल्बम? माझ्या लग्नाचा अल्बम. नाहीतर काय, आता तुझ्याकडे कसला अल्बम मागणार मी? पोट्यांचे फोटो. हा, ती घेऊन ये येताना 10-12 चांगली. नाही तर असं कर, जमलं तर पोट्यात घेऊन ये बरोबर. आज विनयचा स्वयंवर करूनच टाकू. बाबा असं पोरी घेऊन येणं नाही जमणार. नाही जमणार? जमणार नाही असं कसं बोलतेस तू? मग पैसे कसले घेते तुम्ही? आमची मेंबरशिप फ्री आहे. म्हणजे फ्री आहे काय? म्हणून टाइमपास करतेस तू. ते काही नाही, तू आज फोटो तरी घेऊन ये. तुला माझ्यावरचं प्रेशर कळत नाही काय? कोणाला फोन करताय? हा, कोणाला फोन करू राहिले? कामाचा फोन आहे, तू जाय तुझं काम कर. परक्या माणसासमोर माझा अपमान करू राहिले तुम्ही? हा? अरे कोण परखा? येडी झालीस काय? आकांक्षाचा फोन आहे. आता तिने करायला फोन केला, परत खूप चढला का लग्नाचा दिमाखात? नाही नाही, तू लक्ष देऊ नको, तू बोल. बाबा मी येते संध्याकाळी, आता थोडी कामात आहे. ओके, ठेवू मी फोन? हा ठेव ठेव, पण मी काय सांगतोय ते लक्षात ठेव. हो हो हो. हा सोय हो. अरे घ्या वहिनी. किती खुश आहात. काय झालंय का ते तर सांगा. आमच्या विनयने पुट्टी पसंत केली. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. तुमच्या होणाऱ्या बायकोचं नाटक करायला आवडेल मला. हिने एवढ्यात लग्न करायचं नाही म्हणतोय, तर आपण साखरपुडा करूया का? समजा तुला आणि आकांक्षाला खरंच लग्न करावं लागलं